सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलमध्ये। बघा, पुढारीमध्ये आलेली ही न्यूज आहे आणि अंगणवाड्यांना आता शासनाचा आदेश आलेला आहे की अंगणवाड्यांना कोणकोणत्या सुविधा भेटणार आणि कशा पद्धतीने त्या सुविधा भेटणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आणि जिल्हा परिषद समिती तसेच जिल्हा परिषद शिक्षक सुद्धा अंगणवाडीच्या सेविका व मदतनीस यांना या योजनांचा आणि या साहित्याचा वापर करण्यासाठी अडवू शकत नाही। त्याच्या संदर्भात शासन आदेश आलेला आहे आणि तो आदेशच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बघा, सांगली जिल्ह्यातील न्यूज आहे। अंगणवाड्या जिल्हा परिषद मध्ये भरवण्याबाबतचा शासन आदेश आलेला आहे। शाळेचे बघा, शासनाचा आदेश काय आलेला तो बघा, जिल्हा परिषदेची शाळा आहे त्या शाळेचे स्वयंपाकघर, क्रीडांगण, पिण्याचे पाणी वापरण्यास अंगणवाडीस मुभा राहणार आहे। तसेच अंगणवाडीस भरपूर साहित्य सुद्धा भेटणार आहे। हे सर्व सविस्तरपणे आपण जाणून घ्या। बघा, पुढारीची न्यूज आहे, 4 जुलैला ही आलेली न्यूज आहे। सांगली बघा, अंगणवाडीला स्वतःची इमारत नसेल तर ती जवळच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील रिकाम्या खोल्या स्थलांतरित करा असे शासन आदेश आलेले आहेत। या निर्णयाची अंमलबजावणी करताना अंगणवाडी व शाळा यांतील अंतर जे आहे ते 1 किलोमीटर पेक्षा जास्त नसावे अशी अट घालण्यात आलेली आहे। यामुळे अंगणवाड्यांना आता हक्काची खोली मिळणार आहे। जिल्हा नियोजन समिती तसेच शासनाच्या विविध योजनांतून अंगणवाडीच्या इमारती बांधणीसाठी निधी पुरवला जातो। त्यानंतरही अनेक गावात अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाहीये। काही अंगणवाड्या ग्रामपंचायतीच्या खोलीत, मंदिराच्या सभागृहात भरवाव्या लागतात। खोली बांधण्यासाठी वारंवार मागणी होत आहे। काही गावात निधी मिळाला पण जागा मिळत नव्हत्या। मात्र हा प्रश्न आता मार्गी लागलेला आहे। अनेक ठिकाणी प्राथमिक शाळांमध्ये पुरेसे विद्यार्थी नसल्याने काही खोल्या रिकाम्याच आहेत। तेथे अंगणवाडी स्थलांतर करण्यात येणार आहे। मात्र स्थलांतर करताना शाळा व अंगणवाडी यातील अंतर 1 किलोमीटर पेक्षा जास्त असू नये अशी सूचना देण्यात आलेली आहे। शाळेची इमारत बहुमजली असल्यास अंगणवाडीला तळमजल्यावरील जागा द्यायची आहे। शाळेचे स्वयंपाकगृह, क्रीडांगण, पिण्याचे पाणी, क्रीडा साहित्य याचाही वापर करता येणार आहे। शाळेच्या वर्गखोलीतील किरकोळ दुरुस्त्या, स्वच्छता, फर्निचर किंवा अंतर्गत सजावट मात्र अंगणवाडीला स्वतःच करावी लागणार आहे। त्यासाठीचा वीज पुरवठा शाळेने करायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने आता अंगणवाड्या या जिल्हा परिषदेत स्थलांतर केल्यानंतर तेथील आपल्याला शाळेचं स्वयंपाकघर, क्रीडांगण, पिण्याचं पाणी आणि क्रीडा साहित्य जे काय असते ते सर्व वापरण्याची मुभा मिळालेली आहे। जर एखाद्या शिक्षकाने तुम्हाला ते घेण्यास मनाई केली किंवा वापरण्यास जर मनाई केली तर तुम्ही हा शासनाचा आदेश ते दाखवू शकताय आणि अंगणवाडीला वीज पुरवठा सुद्धा भेटणार आहे। तसेच बघा, शासनाने आदेशात म्हटलेले आहे की प्राथमिक शाळेत वर्गखोली उपलब्ध नसल्यास पण तिथे जागा जर रिकामी असल्यास तेथे अंगणवाडीसाठी इमारत उभारता येणार आहे। त्यासाठीचा खर्च शासकीय योजनेतून मिळवावा लागेल। अंगणवाडीची इमारत मोडकळीस आली असेल तरीही ती प्राथमिक शाळेत स्थलांतर करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि सीईओच्या अध्यक्षतेखाली 5 जणांची समिती, बघा, याच्यासाठी सीईओच्या अध्यक्षतेखाली 5 जणांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे। तर बघा, शासनाच्या या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदारी महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी व सुपरवायझर यांच्यावर सोपवलेले आहे। त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 5 जणांची समिती नेमलेली आहे आणि ही सर्व समिती अंगणवाडी जिल्हा परिषदेमध्ये स्थलांतर करण्यास मदत करणार आहे। अंगणवाडी सेविकांचे ज्या काही प्रश्न आहेत स्थलांतर करण्याबाबत ते सर्व प्रश्न इथं मार्गी लागणार आहेत आणि अंगणवाड्या जर जिल्हा परिषदेकडे स्थलांतर झाले तर अंगणवाडींना पिण्याचं पाणी, क्रीडांगण, फर्निचर तसेच बघा त्या शाळेत असणारे क्रीडा साहित्य, स्वयंपाकघर हे सुद्धा वापरण्याची मुभा भेटणार आहे। त्यामुळे अंगणवाड्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि इथं अंगणवाडींचा एकतर्फी फायदा होणार आहे। शालेय शिक्षण विभागाचा सुद्धा याच्यामध्ये फायदाच आहे, कारण की त्यांना शाळेतील
जे विद्यार्थ्यांचं गळतीचं प्रमाण आहे ते प्रमाण त्यांना रोखायचं आहे, म्हणूनच त्यांनी अंगणवाडी ही जिल्हा परिषदेकडे स्थलांतर करण्यास सुरुवात केलेली आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।